वेणुवादन करतो ना त्यावेळी गायी चारा घेत असतात, पण त्याचं वेणुवादन ऐकण्यासाठी कानामध्ये प्राण ऐकतात आणि चारा चावायचंच विसरून जातात. वासरं स्तनपान करतात, पण ज्यावेळी लाला बासरी वाजवतो ना त्यावेळी वासरं प्यायचंच विसरतात. त्या लालाला प्रार्थना केलेली गवळणीने, लाला तू प्रत्येक क्षणी वेणुवादन करत जा रे, पण आमची एक विनंती आहे, ज्यावेळी आम्ही स्वयंपाक करतो ना संध्याकाळच्या वेळेस त्यावेळी वेणू वाजत जाऊ नकोस लाला. ज्यावेळी तू वेणुवादन करतोस ना तर पेटलेली लाकडं भिजतात आणि त्याच्यातून पाणी टपकतंय. लाला ज्यावेळी आम्ही यमुनेतून पाण्याची मटकी भरून घेऊन जातो ना लाला, तुझे वेणुवादन ऐकलं तर मटकी पाण्याची पाझरते, अरे घरापर्यंत पाणी सुद्धा जात नाही लाला, म्हणून त्यावेळी तू वेणुवादन करत जाऊ नकोस. परमात्म्याच्या प्रेमामध्ये एवढ्या गवळणी भुलल्या होत्या की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सगळ्या ज्या काही ब्रजमंडलातल्या कुमारिका गोपिका होत्या त्यांनी कृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी यमुनेच्या जलामध्ये थंडीच्या दिवसामध्ये मोठ्या पहाटे स्नान करावं आणि कात्यायनीचं व्रत करायला सुरुवात केली. पण स्नान करत असताना त्या नग्न होऊन स्नान करायच्या. ही चूक होती. मी काल सांगितलं तीर्थात स्नान करत असताना नग्न होऊन करू नये. त्यावेळी परमात्म्याने काय केले, एक दिवस चिरहरणाची लीला केली. कळंबाच्या झाडावरती जाऊन बसले लपून. त्यांनी स्नान करण्यासाठी वस्त्र सगळे काढून ठेवले होते. परमात्मा आले, सगळे वस्त्र घेतले, पुन्हा झाडावरती जाऊन बसले. यांचं स्नान झालं आणि वस्त्र शोधत आल्या त्या अंधारामध्ये, पण वस्त्र मिळत नाहीत. त्यावेळी एका गवळणीने सांगितलं, तो काय चोर बसलाय कळंबाच्या झाडावरती. प्रार्थना केली, लाला आमची वस्त्र आम्हाला परत दे. त्यावेळी देवाने सांगितलं, जशा स्नान करण्यासाठी नग्न होऊन गेलात ना, आता पुन्हा वस्त्र प्राप्त करण्यासाठी तशाशा. लाला आम्हाला लाज वाटते रे. म्हणे स्नान करायला नाही का लाज वाटली तुम्हाला. लाला चुकलं रे आमचं. एका हाताने स्नान करू लागल्या आणि एका हाताने लज्जा रक्षण करू लागल्या. देवाने सांगितलं, एका हाताने नमस्कार करायचा नसतो, दोन्ही हाताने करायचा असतो. त्यावेळी एकीने सांगितलं, अगं हे परब्रह्म आहे, हा आपला मायबाप आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. अगं परब्रह्मासमोर कसली लाज आहे, किती वस्त्र घातली तर आपण नग्नच आहोत. दोन्ही हाताने नमस्कार केला, सर्वस्वी भाव परमात्म्याला समर्पित केला. त्यावेळी भगवंताने आपले वस्त्र दिले. अगदी काही लोक म्हणतात की कृष्णाची ही लीला शोभनीय आहे का. ज्यावेळी गोवर्धन लीला झाली त्यावेळी कृष्ण परमात्म्याचं वय, गोकुळात जातात त्यावेळी कृष्ण परमात्म्याचं वय आहे 11 वर्षाचं. त्याआधी गोवर्धन लीला, त्याआधी ही चिरहरणाची लीला झाली. कृष्णाचं वय जेमतेम 7 ते 8 वर्षाचं. पूर्वी तर कपड्याच्या माणसाच्या भेटी सुद्धा उशिरा व्हायच्या लेकराच्या. अरे त्या काळामध्ये त्याला अगदी या गोष्टी काय कळणार आहेत. कृष्ण परमात्म्याने चिरहरण का केलं, त्यांचे वस्त्र हरण केले नाही तर त्यांच्या ठिकाणी जी वासना होती त्या वासनाचं वस्त्ररूपी हरण परमात्म्याने केलंय. या गोपिकांना मला रासलीलेमध्ये सहभागी करून घ्यायचंय आणि रासलीलेचा तोच सहभागी असेल ज्याच्या ठिकाणी वासना नसेल. वासनेचं रोधन करून केलेली लीला म्हणजेच रासलीला. ही प्रेमलीला आहे, ही काय कामलीला नाही. अरे कामदेव सुद्धा हरला परमात्म्याच्या समोर. अशी जी लीला होती, अशी रासलीला होती. त्या रासलीलेमध्ये सहभागी करून घ्यायचं होतं म्हणून चिरहरणाची लीला केली. आणि गवळणींना सांगितले, शरद पौर्णिमेच्या रात्री मी सगळ्या या गोपिकांसहित महाराज रचणार आहे. अभिवचन दिलं. त्यानंतर गोवर्धन भगवंताची पूजा येते. ऐकलंय देवाने कुणाची पूजा करायची, काय करायची. इंद्राची पूजा करायची, किती धान्य लागेल, काय लागेल. त्यावेळी इंद्राची पूजा करायची. का करायची. इंद्र आपल्याला पाऊस पडतो. सांगितलं, बाबा नंद बाबा तुम्हाला कोणी सांगितलं की पाऊस इंद्रामुळे पडतो. पाऊस देणारे देवता वरून. पाऊस पडतो वृक्षांमुळे, पाऊस पडतो पक्ष्यांमुळे, पाऊस पडतो झाडांमुळे, पाऊस पडतो पर्वतांमुळे. ढग आडले जातात गोवर्धनामुळे आणि म्हणून पाऊस पडतो. पूजाच करायची असेल इंद्राची कशाला करता, आपण गोवर्धनाची पूजा करू. अरे गोवर्धनाची पूजा कशी रे करायची, आजपर्यंत केली नाही. मी सांगतो ना म्हणून करा. गोवर्धनाची पूजा करू ठीक आहे, पण तुझ्या गोवर्धनाने आमचा भोजन प्रसाद ग्रहण केला पाहिजे. म्हटले हरकत नाही. पूजा करायची होती इंद्राची, पूजा करायची आता गोवर्धनाची. सगळं धान्य घेतलं, 56 प्रकारचे भोग घेतले. गोवर्धनाला परिक्रमा केली, यमुनेच्या जलाने स्नान घातलं, पण एक अंशही भिजेना.
मग मानसी गंगा भगवंताने प्रगट केली, गोवर्धनला स्नान घातलं, पंचोपचारे पूजा केली, त्यानंतर 56 प्रकारचा भोग दाखवला. तेवढ्यामध्ये बातमी कळाली इंद्राला. सावर्तक मेघाला आज्ञा दिली. अगदी हत्तीच्या सोंडेप्रमाणे पावसाची धार बरसू लागली. सगळे भयभीत झाले, सगळे कृष्ण परमात्म्याला शरण आले. अरे इंद्राचंच काम नसतं, त्यांची पूजा केली नाही म्हणून आपल्याला शिक्षा करतोय. कृष्ण परमात्म्या नेहमी तूच रक्षण केलंस म्हणून आता तूच आमचं रक्षण कर. देवाने सांगितलं तुम भगवंताचा दावा नाही, आम्हाला तूच प्रमाण आहेस. ओ पालनहारे निर्गुणोर न्यारे कि तुमरे बिनु हमरा कोनो नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन कि तुमरे बिनु हमरा कोनो नहीं. सगळ्यांचं रक्षण करायचंय म्हणे, ज्याची पूजा केली तू आमचं रक्षण करेल. गोवर्धनाला नमस्कार केला, सगळ्यांनी काठ्या लावल्या आणि सगळ्याच्या प्रयत्नाने गोवर्धन पर्वत उचलले गेला. भगवान परमात्म्याने आपल्या करंगुळीच्या नखावरती गोवर्धन पर्वताला धारण केलं. बोलिये गोवर्धन भगवान की जय, गिरिराज धरण की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. गोवर्धन धारण केला. पाऊस बरसत होता. इंद्राला वाटला आता नेस्तनाभूत झालं असेल म्हटले गोकुळेगाव. नाही, त्या डोंगराच्या भोवती पर्वताच्या भोवती जे पाणी पडत होतं पावसाचं ते शेषाने अडवलं जात होतं. एका ठिकाणी त्याला वाट होती. ते प्राशन करण्याचं काम अगस्त्य ऋषी करत होते आणि 24 तास भगवंताचं सुदर्शन चक्र ओली जागा सुकवण्याचं काम करत होतं. ज्यावेळी पाहिलं त्याला स्वतःची चूक लक्षात आली. भगवंताला शरण आला. माता कामधेनूने भगवंताचा अभिषेक केला, भगवंताची माफी मागितली. सगळ्यांनी कृष्ण परमात्म्याचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोवर्धन पूजा झाली. त्यानंतर आता शरद पौर्णिमेची रात्र जवळ येत होती. भगवान परमात्म्याने वेणुवादन करायला सुरुवात केली आणि सगळ्या गोप गोपिका भगवान परमात्म्याच्या त्या मधुर निनादाच्या दिशेने धावू लागल्या. आपलं देहभान विसरल्या आणि परमात्म्याने वेणुवादनच्या वनात सुरू केलं ना, त्या वनाच्या दिशेने धावू लागल्या. सगळ्या गोपिका आल्या. मायबाप, आज रासलीला या शब्दाचा अर्थ लोक प्रेमलीला, कामलीला असं घेतात. वासनेचं रोधन करून केलेली लीला म्हणजे रासलीला. अरे रासलीला जर वासनेची लीला असती, कामलीला असती तर देवादिक स्वतःच्या पत्न्यांना घेऊन त्या रासलीलेमध्ये सहभागी झाली असते का? पार्वती मैया निघाली. बोले बाबाने अडवलं. अगं पार्वती मला येऊ दे. म्हणे बाबा असा तुमचा अमंगळ वेश, तुम्हाला कोणी रासलीलेमध्ये येऊ देईल का? मलाही यायचंय, माझाही साज शृंगार करणार. बाबाची जटा काढली आणि त्याची सुंदर वेणी घातली. गजचर्म व्याग्रंबर काढलं, सुंदर साडी नेसवली. बाबाच्या नाकात नथनी दिली, कानात कर्णफुलं घातले, गळ्यामध्ये विविध सौभाग्यदी अलंकार परिधान केले, हातामध्ये बांगड्या दिल्या. भोले बाबाच्या पार्वतीने हातामध्ये अंगठ्या घातल्या, कपाळाला कुंकू लावलं, ओठाला लाली लावली आणि असा सुंदर स्वरूपाचा वेश करून भोले बाबा रासलीलेमध्ये सहभागी होण्यासाठी येतात. एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रिज की नारी वृंदावन आ गए. एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रिज की नारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. पार्वती भी मना के हारी, पार्वती भी मना के हारी, ना माने त्रिपुरारी वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. एक गोपी एक कृष्ण, अनेक गोपी एक कृष्ण, दोन गोपी एक कृष्ण असा भगवंताने महारास रचला. आणि ज्या महारासाचा मध्ये सहभागी होण्यासाठी भगवान भोले बाबा
बाबा सुद्धा येतात. आजही वृंदावनामध्ये पहा तुम्ही, आजही भगवान भोले बाबाची जी पिंड आहे तिला ओढणी टाकली जाते, तिला नथनी लावली जाते. गोपी भाव मनामध्ये घेऊन भोले बाबा सुद्धा तिथं राहतात. गोपेश्वर भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराजचा आनंद सगळ्यांना दिला. आणि इकडे कंसाने आपल्या शत्रूला मारण्यासाठी आता कृष्ण कसा येईल मथुरेमध्ये यासाठी धनुष्य यज्ञाचं आयोजन केलं. आणि अक्रूराला घेऊन बडी दादाला आणि कृष्णाला आणण्यासाठी पाठवलं. अक्रूराने रथ सज्ज केला, गोकुळामध्ये आगमन झालं. ज्यावेळी गोकुळवासियांनी पाहिला, अरे आजपर्यंत हा रथ दिसला नाही, कधी कोणी पाहिला नाही, नवीनच रथ दिसतोय, अरे नगरातून आलाय वाटतं. ज्यावेळी रात्री जेवत असताना अक्रूर महाराजांनी प्रस्ताव ठेवला की धनुष्य यज्ञासाठी कृष्ण आणि बलरामाला आमंत्रण देण्यासाठी मी नाही तर घेऊन जाण्यासाठी आलोय. त्यावेळी मात्र यशोदा मैयाच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं तुम्ही काहीही घेऊन जा, पण कृष्ण बलराम माझे दोन नेत्र आहेत, ते माझा प्राण आहे, तुम्ही माझा प्राण घेऊन जा गड्या, पण माझ्या लालाला माझ्यापासून दूर करू नका. मी एक क्षणही त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. त्यावेळी नंदबाबांनी समजूत घातली. शेवटी सकाळ दिवस उजाडला. अक्रूराने रथ सज्ज केला. आज मैयाने कृष्ण परमात्म्याचा स्वतः साज शृंगार केला. अंगावरती मणिमौक्तिकांच्या माळा घातल्या, सुंदर वस्त्र परिधान केलं. पण यशोदा मैयाचं अंतःकरण जड होतं. आज मैयाला कळालं, नंदबाबांनी सांगितलं, यशोदे आजपर्यंत तू त्या ज्याला स्वतःचा लाला समजत होतीस ना यशोदे, तो तुझा नाहीये ग, ते वसुदेव देवकीच आहे. हे शब्द ऐकले यशोदेचं अंतःकरण भरून आलं. स्वामी, जर कृष्ण माझा नसेल तर अजून माझी कूस उजाडच आहे का, सुनीच आहे का? मी खूप प्रेम केलं कृष्णावरती स्वामी, मी क्षणही कृष्णाला दूर करू शकत नाही हो. सांगितलं यशोदे त्यात काय अवघड आहे, अगं 2-3 दिवसासाठी जाईल तो, धनुष्य यज्ञ करेल, पराक्रम लीला दाखवेल, 2-3 दिवस फिरेल मथुरेमध्ये आणि पुन्हा तुझ्याचकडे येणार आहे. स्वामी 2-3 दिवसापेक्षा माझ्या लालाला ठेवू नका बरं माझ्यापासून दूर, माझा प्राण मी तुमच्या सोबत देते. हो यशोदे चिंता करू नकोस. रथ सज्ज करण्यात आला. कृष्ण परमात्मा बळीदादा बसले. थोडे आणखी काही गोपाळ नंद बाबा सोबत चालू लागले. रथाची लगाम आपल्या हातात घेतली. वायुवेगाने रथ मथुरेच्या दिशेने निघू लागला. तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्म्याच्या त्या विराहामध्ये यशोदामया मूर्छित होऊन पडली. गावातल्या गवळणी आल्या, विचारतात मैया काल रथ आला होता का, दिसला नाही, तो गेलाय नेमका कुठे, आपला लाला दिसत नाही. तेवढ्यामध्ये लाला गेलाय कुठे, गेलाय मथुरेला, हे पाहून गवळणी मागे धावू लागल्या. रथाच्या मागे धावतात. लालाला थांबण्याची विनंती करतात. रथाला आडव्या झाल्या. त्यावेळी कृष्ण परमात्मा सांगतात, माझ्या गवळणीनो, जगात कोणी प्रेम केलं नाही एवढं प्रेम तुम्ही माझ्यावरती केलं. त्या प्रेमाच पदाचा मी भागीदार आहे. तुमच्या इतकं प्रेम माझ्यावरती कोणी केलं नाही का, त्या प्रेमातून मी ऋणी होऊ शकत नाही. पण एक काम करा गड्या, मला पराक्रम लीला करायची, मला या समस्त या पृथ्वी मातेचा भार हलका करायचा, यासाठी मला हे मथुरा आणि वृंदावन सोडणं गरजेचं आहे. माझ्या कार्यात तुम्ही अडसर ठरू नका. गवळणी सांगितलं, अक्रूरा, अरे तुझं नावही क्रूर आहे, तुझी करणी क्रूर आहे, तुला जायचं असेल तर आमच्या अंगावरून रथ घेऊन जावं लागेल. शेवटी कृष्ण परमात्म्याच्या त्या आज्ञेने गोपिका बाजू झाल्या. रथ पुढे आणण्यात आला. पण तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्म्याला आठवण झाली एका पात्राची. ते पात्र होतं राधिका. कृष्ण परमात्मा राधिकेकडे गेले. राधिकेचं दर्शन केलं आणि सांगितलं, राधे मला क्षमा कर ग, आज तू आज्ञा देशील अथवा न देशील, मी तुझ्या आज्ञा घ्यायला आलो. राधे तू माझी आल्हादिनी शक्ती आहेस ग, तूच माझं परमतत्व आहेस, तू माझं अंतःकरण आहेस, तू माझी भक्ती आहेस, तूच माझी शक्ती आहेस. राधे राधिके विना कृष्ण अधुरा असेल ग. जर तू नसेल तर कृष्ण कृष्ण नाही, तो राधिके विना असलेला एक सामान्य देह असेल. राधे या जगताची तू भगवती आहेस, तू माझी भक्ती आहेस, तू माझी शक्ती आहेस. मला जीवनात काही पराक्रम लीला करायचे,
दुष्ट राक्षसांचा संहार करायचा, भक्ताला सुख द्यायचंय, यासाठी मी तुझी आज्ञा मागण्यासाठी आलोय राधे, मला आज्ञा दे. राधिकेने जड अंतकरणाने आज्ञा दिली. पुन्हा लाला रथात बसला. रथ थोडा पुढे जातो न जातो तेवढ्यामध्ये मूर्छेतून जागी झाली. मै आवाज देऊ लागली, लाला रुक जा, राजा रुक जा, लाला रुक जा. आईला पळत येताना पाहिलं ना, सांगितलं काका रथ थांबवा, माझी मैया येते. रथ थांबवला, रथातून उडी टाकली, धावत लाला गेला. मैला कडकडून मिठी मारली. त्यावेळी मैया ढस ढसून रडू लागली, लाला मला कळालं रे, मला आत्ता सांगितलंय, मला सांगितलंय तुझ्या बाबांनी की लाला तुझा नाहीये, तू वसुदेव देवकीचा आहे. पण लाला खरं सांगू, अरे जगात एवढं प्रेम कोणावर केलं नाही, एवढं प्रेम मी तुझ्यावरती केलं. लाला मी फक्त प्रेम केलेलं आठवणीत असू दे रे, मी प्रेमाने कधी तुला शिक्षा केली असेल ना, ती शिक्षा तू विसरून जा. लाला मला क्षमा कर, एक दयाची मोडकी फोडल्याच्या बदल्यामध्ये मी तुला उखळाला बांधलं होतं. माझ्या राजा विसरता आलं तर माझं एक क्रूर कृत्य जीवनामध्ये विसरण्याचा प्रयत्न कर. मैया रडत होती. लाला आईचे डोळे पुसत होता. नाही मैया, जगात या कृष्ण परमात्म्याला जर बांधण्याची ताकद जर कुणात असेल ना, तर ती फक्त यशोदेच्या प्रेमामध्ये. आज जगात कोणी एवढं प्रेम केलं नसेल, एवढं प्रेम जर कृष्णाला कोणी दिलं असेल ना, तर ती फक्त यशोदेने. त्याला शिक्षा करण्याचा अधिकार आई तुला आहे. आईने दिलेली शिक्षा माणूस अभिमानाने सांगत असतो, तुझं प्रेम काय, तुझी शिक्षा काय. मैया तुझ्या इतकं प्रेम माझ्यावरती जगात कोणी केलं नाही, ते प्रेम मी कधी विसरणार नाही. मैया अगं रडतेस कशाला, मी 2-3 दिवसांनी पुन्हा परत येणार आहे. त्या आशेवर फक्त मैया जगत होती. मातेची आज्ञा घेतली. कृष्ण परमात्मा बळीभद्राला घेऊन अक्रूर महाराज मथुरेमध्ये आले. आल्याच्या नंतर कृष्ण परमात्म्याने बऱ्याच जणांची भेट घेतली. त्यामध्ये कुब्जेचा जो वाकडेपणा होता तो सरळ केला, सगळ्यांना दर्शन दिलं. शेवटी धनुष्याचा भंग केला. हत्तीच्या पायाखाली तुडवण्यात आलं परमात्म्याला. हत्ती सोडण्यात आला पिसाळलेला. भगवान परमात्म्याने त्याच्या शेपटीला धरलं, गरगरा गरगरा फिरवलं, धडाम दिशा पडलं आणि त्या हत्तीचा सुद्धा उद्धार केला. त्या ठिकाणी अनेक असणारे मल्ल युद्ध करण्यासाठी कृष्ण परमात्म्याशी आणि बलभद्राशी युद्ध करतायत. चानूर मुष्टिक आले. त्यावेळी श्रीकृष्ण परमात्म्याने चानूराचा आणि बळीदात आणि मुष्टिकाचा उद्धार केला. अनेक मल्ल आले, अनेक युद्ध आले, पण त्यांची गती तीच झाली. आता राहिला तो कंस सिंहासनावरती बसलेला होता. परमात्मा धावत पडत गेले, उंच असणाऱ्या सिंहासनावरती उडी मारली. त्याला असं खाली खेचलं, त्याचा मुकुट खाली पडला. तो खाली पडल्या गेला, त्याच्या छातीवर बसले. मुष्टिका प्रहार दान त्याच्या वक्षस्थळावरती केला. शेवटचा मुष्टिका प्रहार केला, रक्ताची गारळ तो ओकला आणि त्या क्षणी गत प्राण कंस झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या आई वडिलांची सुटका केली महाराज, उग्रसेनाची सुटका केली. त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याचं उपनयन झालं. ते आपल्या गुरुग्रही राहिले. त्यानंतर एक दिवस गोकुळाची आठवण येत होती, यासाठी उद्धवाला पाठवलं. आता कृष्ण परमात्मा मोठे होत होते, पण तेवढ्यात जो कंस मारला होता त्याच्या ज्या पत्न्या होत्या अस्ति आणि प्राप्ती, या जरासंधाच्या कन्या होत्या. त्यांनी आपल्या बापाला सांगितलं, जरासंधाने 17 वेळा आक्रमण केलं. 18व्या आक्रमण करत असताना 11,000 ब्राह्मण पूजेसाठी बसवले आणि सांगितलं, जर कृष्णाला मी युद्धात हरवू शकलो नाही तर तुम्हाला मारून टाकेल. त्याने जरासंधाला पाठवलं. जरासंधाने संपूर्ण सैन्यासहित त्या पर्वताला वेढा मारला. कृष्ण परमात्मा युद्धातून बाहेर पडले म्हणून त्यांचं नाव रणछोडराय पडलं. पर्वतावरती गेले. मुचकुंद महाराज झोपलेले होते. आपल्या अंगावरचा शेला त्यांच्या अंगावर टाकला. काल यवनाने त्यांना लात मारली. झोपेतून जागे झाले. समोर पाहिलं तर काल येऊन धडधड जळून गेला आणि डोळे वळता क्षणी कृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं. भगवान परमात्म्याने त्या पर्वतावर उडी मारली. जरासंधाच्या भीतीने विश्वकर्माला सांगितलं, समुद्राकडे जागा मागितली. समुद्रामध्ये सोन्याची नगरी द्वारिका नगरी स्थापन केली. सगळे गुड नाईट म्हणायला मथुरेत होते, गुड मॉर्निंग म्हणायला सगळे द्वारिकेमध्ये गेले. परमात्मा द्वारिकेत गेले, द्वारिकेचे राजे झाले, पण विवाह झालेला नव्हता. मग कृष्ण परमात्म्याचे जे मोठे भाऊ होते बळीराम दादा,
यांचा विवाह झाला अनर्थ देशाचा राजा रैवत्याची कन्या रेवती हिच्याशी, आणि आता राहिलाय तो लग्नाचा कृष्ण परमात्मा. महाराष्ट्रामध्ये एक प्रांत आहे विदर्भ नावाचा. त्या विदर्भ प्रांताचा जो राजा आहे त्याचं नाव आहे भीष्मक. याला 5 पुत्र आहेत. त्या पुत्राचं नाव आहे रुक्मी, रुक्मबाहू, रुक्मरथ, रुक्मकेशी आणि रुक्ममाली. त्याला एक कन्या सुद्धा आहे रुक्मिणी. या रुक्मिणीचा विवाह तिच्या मोठ्या भावाने म्हणजेच रुक्मिणी त्याचं आयोजन केलंय शिशुपालाशी. स्वयंवर ठेवलं पण त्याला येताना सांगितलं तू हळद लावूनच ये. पण रुक्मिणी नाराज झाली. आपल्या बहिणीला सांगू लागली, बहिणी शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. शिशुपाल जर नवरा असेल तर मी लग्न करणार नाही, मी लग्नच करणार नाही म्हणे. मी मनोमन पती स्वीकारले कृष्ण परमात्म्याला. वहिनीने सांगितलं मग एखादं पत्र पाठवा की. तिने पत्र पाठवलं सुदैव ब्राह्मणांच्या हस्ते. ते पत्र गेलं कृष्ण परमात्म्यापर्यंत. ज्यावेळी कृष्ण परमात्म्याने पत्र वाचलं त्यावेळी रुक्मिणीने जी स्तुती केली होती भगवंताची, श्रुत्वा गुणान सुंदर, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. देवा मी तुम्हाला पाहिलं नाही, तुमची स्तुती ऐकून मी तुमच्या प्रेमात पडले. तुम्ही म्हणताल ही आहे नेमकी कोण? माझं नाव रुक्मिणी, मी 4 चौघींसारखी तुम्हाला शोभून दिसेल असे. तुम्ही यावं आणि माझा स्वीकार करावा. जर एखादा सिंहाचा शिकार जर एखादा कोल्हा घेऊन जात असेल तर तो सिंहाचा अपमान असतो. प्रभू यावं, माझा आपण स्वीकार करावा. तुम्ही म्हणताल तू राहता अंतपुरामध्ये, तुम्हाला भेटशील कुठं? आमच्या कुलधर्म कुलाचाराप्रमाणे नववधूने लग्नाआधी कुलदैवतीची पूजा करायची असते. ज्यावेळी मी गौरी मातेच्या पूजनासाठी ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी तुम्ही यावं आणि मंदिरामध्ये येऊन माझं हरण करावं, माझा स्वीकार करावा. पत्र देवाने वाचल्यानंतर सुदेव ब्राह्मण म्हटले आता मी निघतो. म्हणे निघतो नाही, आता निघायचंय आपल्याला. रथ सज्ज केला. जे घोडे निष्णात होते ना पळण्यामध्ये ते घोडे रथाला घेतले. वायुवेगाने घोडा निघाला, तो रथ निघाला. रथ आला रातोरात कौंडण्यपुरामध्ये. इकडे दुसऱ्या दिवशी स्वयंवराच्या दिवशी रुक्मिणी माता मंदिरामध्ये गिरिजा मातेच्या पूजन करण्यासाठी आली होती. गौरीचं पूजन केलं, गौरीला प्रार्थना केली, हे गौरी माते एकच माझी प्रार्थना आहे, तुला मला कृष्ण परमात्मा पती म्हणून लाभावेत. गौरी मातेनं कौल दिला. एक त्या हाराचं फूल तिच्या डोक्यावरती पडलं, खाली पडलं. तेवढ्यामध्ये आता रुक्मिणी अशी योजना सज्ज केलेली होती. दास दासी सैन्य, अगदी त्या मंदिराच्या बाहेर सैन्य उभं होतं. तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्मा रथातून खाली उतरले. एक म्हणे काय सुंदर दिसतोय. म्हणे अरे काय सौंदर्याला पाहतात त्याच्या, अरे काय कपडे घातलेत. म्हणे काय मणी मौक्तिकांच्या माळे, काय हिरे मानी मोती चमकत येत. ते सगळं पाहून सगळे भानावर एवढ्या कृष्ण परमात्मा एवढ्या मोठ्याने हसला. त्यांना पाहून हसले सगळे भाळले गेले. तो ज्याला हसला समजायचं तो फसला. हसले अरे म्हणतात अरे काय दात आहेत त्याची, काय ओठ आहेत. एक म्हणतो अरे काय चालण्याची त्याची गती, काय सुंदर चालतो. कृष्ण परमात्मा तोपर्यंत गाभाऱ्यात गेले. रुक्मिणी उभी होती, गळ्यात माळा घातली, तिच्या हाताला हात धरला, गौरीला प्रदक्षिणा मारली. एक म्हणे अरे काय जोडी दिसती, वा वा वा. एक म्हणे अरे काय जोडी चालती. एक म्हणे अरे काय रथ आहे, अरे काय रथाचे घोडे, काय रथ पळतो. तोपर्यंत रुक्मिणीला घेऊन रथात बसला, घोड्याला आज्ञा दिली आणि अगदी रुक्मिणीला घेऊन कृष्ण परमात्मा पळतोय. तेवढ्यामध्ये रुक्मी आला. अरे कुठे रुक्मिणी? म्हणे आला होता, तू तिला घेऊन गेला. तुम्ही काय करता? अरे पळा. सगळे धावतायत. तेवढ्यामध्ये कृष्ण परमात्म्याने रथ थांबवला. रुक्मिणीला शिक्षा केली. त्या ठिकाणी रुक्मिणी शरण आली, माझ्या भावाला शिक्षा करू नका. त्याला रथाच्या चाकाला बांधलं, त्याची शेंडी त्याच्या अंगाला 5 पाट काढले. त्या ठिकाणी त्यांनी तिथंच नगरी स्थापन केली. कृष्ण परमात्म्याचं बिंदू माधव सरोवरावरती नारद महाराजांच्या मध्यस्थीने विवाह झाला. पण तो आसुरी पद्धतीने झाला. देवाला वाटलं आपण असे पळून जाऊन लग्न केले, माळा घालून आलो, आपल्या मागून येणारे तर माळा घालून आणायची नाही, ते तशीच पोरगी घरात आणते. भारतीय संस्कृतीचं विडंबन होईल. मग आपण सांस्कृतिक पद्धतीने अगदी हिंदू कुलाचार पद्धतीने हिंदू वैदिक सनातन धर्म परंपरेनुसार विवाह करायचं ठरवलं. त्यावेळी भीष्मक राजाला
राग आला, माझ्या मुलाच्या मूर्खपणामुळे माझ्या पुरीला पळून जाऊन लग्न करावं लागलं. अरे मला तर तोच आवडत होता, कृष्ण परमात्मा. माझी मुलगी मला त्यालाच द्यायची होती. आता हरकत नाही, पण मला अगदी सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्यांच्या आशीर्वादाने, देव ब्राह्मणांच्या साक्षीने मला माझ्या मुलीचं थाटामाटात लग्न लावून द्यायचंय. पहिली कुमकुम पत्रिका पाठवली, द्वारिकेला पत्रिका पाठवली, देशोदेशीला पत्रिका पाठवल्या. आणि सगळे देशोदेशीचे राजे रजवाडे, अगदी देव आपल्या पत्न्यांसहित दिव्य यानांमध्ये बसून कृष्ण परमात्म्याच्या विवाहाला गर्दी करू लागले. द्वारिकेचं वराड आलं, सगळ्या देशोदेशीचे राजे आले, सगळे हजर झाले. आता कृष्ण परमात्म्याचा आणि रुक्मिणीचा विवाह होणार आहे.